उद्धव ठाकरेंच्या पक्षातले माजी नगरसेवक शिवसेनेत. माजी नगरसेवक रामदास कांबळे शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश. कल्याणमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का. काँग्रेस कार्यकर्त्यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे दिले संकेत. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी साधला संवाद. अनिल देसाईंच्या फोनवरनं साधला संवाद. माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या शिंदेंच्या शिवसेनेतल्या प्रवेशानंतर केला फोन. कबूतरखाना बंदीवरनं मंत्री मंगलप्रभात लोढांचं पत्र. जनभावनेची दखल घेत सुवर्णमध्य काढा. मंत्री लोढांचं पालिका आयुक्तांना आवाहन. अमरावतीमध्ये प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी. कर्जमाफीची तारीख घोषित करा. प्रहारचे बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या. ग्राहकांचीही खरेदीसाठी मोठी गर्दी. मनोज जरांगे जात असलेली लिफ्ट पहिल्या मजल्यावरनं थेट जमिनीवर आदळली. बीड शहरातल्या एका हॉस्पिटलमधली घटना. अचानक लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं घडली दुर्घटना. जरांगेंसह सहकारी थोडक्यात वाचले. पैठणमधील शेतकरी चिंतेत. कापसाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कापसाची झाडं मर रोगामुळे जळू लागली. गडचिरोलीतल्या कुरखेडा इथं महामार्गाच्या अर्धवट बांधकामाचा गर्भवती महिलेला फटका. गर्भवती महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका चिखलात रुतली. ट्रॅक्टरच्या मदतीनं रुग्णवाहिका चिखलातनं काढली बाहेर. बाकावर बसण्याच्या वादातनं 10वीतल्या विद्यार्थ्याची हत्या. नाशिकच्या सातपूरमधली घटना. सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात आधुनिक स्किल लॅबची उभारणी. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मंत्रालयामार्फत लॅबची उभारणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.